गोलंदाज सज्ज होतोय. आजदेश संघाकडून नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय घेतला गोलंदाजी करू. बेतवडे संघाला इन्व्हाइट केले ते बॅटिंगला आणि साई काळन म्हणजेच आपण बघतो की म्हणजेच विनोद जयराम काळेंचे चिरंजीव बोलिंग मार्कवर सज्ज होतात ते साई काळन. काल सुद्धा आपण बघितलं की पितापुत्राची जोडी संघ स्पर्धेमध्ये खेळली शिरोडा संघाच्या माध्यमातून. आज आपण बघणार आहोत आजदेश संघाच्या माध्यमातून पितापुत्राची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये परफॉर्म करतील. सलामीचे फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करतात. आपण बघतो स्ट्रायकिंग एंडला धीरज भोईर, नॉन स्ट्रायकिंग एंडला अमर तांडेल. ऑल द बेस्ट. आणि षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं घेऊन येतोय तो म्हणजेच साई काळन, साई विनोद काळन. पहिला चेंडू 8:44 पहिला चेंडू ऑन साईडला लॉफ्टेड स्ट्रोक. टायमिंग चांगलं केलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. पहिलाच चेंडू आहे आणि आपण बघतोय ऑन साईडला खूप चांगला एक्झिक्यूट केला वाडिश लॉंग ऑन आणि त्या ठिकाणी बघतो स्क्रीनच्या समोर चेंडू कव्हर होईल तोपर्यंत फलंदाजाने खातं उघडले 2 धावेने. आपण आता टाइम नोट करूया की 8:45ला चेंडू लँड झालेला आहे. लक्षात ठेवा 25 मिनिटं तुमच्याकडे असतात आणि 25 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायची आहेत. पहिली 4 षटकं ही 20 मिनिटामध्ये कंप्लीट होणं बंधनकारक आहे. हो, फटका बनवायचा होता, इम्प्रूव्हाइज करायचा होता. पहिल्या दिवशी 2 धावेने फलंदाज पंकज पावशीने खातं उघडलं होतं. सेकंड डेला आपण बघितलं की चौकार आणि राकेश पाटीलने खातं उघडलं आणि कालचं आपण जर बघितलं तर सुजल संते घारुली संघाचा फलंदाजाने 1 धावेने खातं उघडलं. तर आज आपण बघतोय 2 धावेने फलंदाज धीरज खातं उघडतोय. धावसंख्या धावफलकावर 2. थँक्यू अशोक. ही सगळी माहिती इत्यंभूत माहिती मला अशोक पाटील यांच्या माध्यमातून त्यांचे आमचे ऑफिशियल स्कोर या स्पर्धेमध्ये आहेत. एक खूप मोठा विश्वास अशोकवर टाकलाय कमिटीने. ॲज अ स्कोर म्हणून त्यांना अपॉइंट केलंय. पुढचा चेंडू साईचा ऑन साईडला चांगलं टायमिंग केलंय. वॅकेंट एरिया आहे. चेंडू एक टप्पा घेऊन सरळ सीमारेषेच्या बाहेर जाईल. खणखणीत दणदणीत मुक्ता चौकार. बेतवडे गावचे शरद भोईर यांचं इथं आगमन झाले. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चौकार मारल्यानंतर फील्डमध्ये काही चेंजेस साई घेऊन येतोय. बाजूलाच विनोद काळन उपस्थित, त्यांचे वडील उपस्थित निश्चित त्यांच्याशी डिस्कस केल्यानंतर हे चेंजेस तुम्हाला बघायला मिळत आहेत. एक मिड ऑफ आहे, कव्हर आहे, पॉईंट एक ठेवण्यात आला आहे, थर्ड मॅन एक आहे सर्कलच्या आतमध्ये. त्यानंतर आपण बघतो की शॉर्ट स्क्वेअर लेग पंचांच्या उजव्या बाजूला एक फाईन लेग ठेवण्यात आला आहे. पुढचा चेंडू साईचा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. चांगली डिलिव्हरी. लेदर बॉलचं प्रशिक्षण तो घेतोय. मोठमोठ्या लेवलला क्रिकेट टुर्नामेंट तो खेळतोय आणि आपण बघतो की साई ती झलक त्याच्या गोलंदाजीत बघायला मिळते. लेदर बॉलच्या माध्यमातून काय तो प्रशिक्षण घेतोय. खूप चांगला लेग कटर वापरला होता. चांगला बाउन्स सुद्धा भेटला या चेंडूवर आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये. हे सुद्धा विसरून चाललं नाही. याच गावाने आम्हाला एक चांगला खेळाडू दिला जो रणजीमध्ये परफॉर्म केले त्याने आणि आगरी समाजातलं पाऊल कशा प्रकारे पुढे जाते हे आपल्याला चित्र बघायला मिळालं. याच गावचा खेळाडू जयंत पाटील यांचे चिरंजीव चिन्मय जयंत पाटील. हो, इम्प्रुव्हायझेशन फटका बनवला धीरजने. वॉट अ शॉट. फाईन लेग बाउंड्रीला क्लिअर करेल. अप्रतिम दर्जेदार मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. आंध्र प्रदेश वर्सेस गोवा या मॅचमध्ये त्याने डेब्यू केला. स्लोर वन चेंडू, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस आहे. झेल उडालाय त्या ठिकाणी आणि सुखरूप पकडल्या सुद्धा. फर्स्ट विकेट साईने काढली. पहिली विकेट योगराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट.
काय सुरुवात झाली आहे. पहिल्या षटकामध्ये विकेट सुद्धा पाहायला मिळाली. धावसंख्या जी आपण बघतोय अंकी जरी ते 10 धावा धावफलकावर धीरज दत्तांबूत पाठवले, विकेट काढली ती साईने. आणि आज आजदेगाव आपण बघतो की नाणेफेक जिंकली आहे. बॅटिंगचा फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. बॅटिंगला इन्व्हाइट केले बेतवडे संघाला. आज आजदेगाव म्हटलं तर काय नाही दिलं आजदेगावने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला खूप चांगला नगरसेवक दिला, जो आपण बघतोय त्याच्या आतमध्ये परफॉर्म करतोय, म्हणजेच विनोद जयराम काळन. आज आजदेगावने खूप चांगले खेळाडू दिले, एक चांगला समालोचक सुद्धा दिला आम्हाला. नितीन काळ्यांचा मी इथे उल्लेख करेन. चिन्मय जयंत पाटील जो खेळतोय ग्राउंडच्या आतमध्ये आपण बघतोय तो, म्हणजेच मगाशी विकेट किपिंग करत होता, बॉलिंग मार्कवर आता आलाय. हा चेहरा लक्षात ठेवा. ज्या खेळाडूने आपल्या डोंबिवली विभागातून आणि आगरी समाजातून आपण बघू शकता तर रणजीमध्ये परफॉर्म केलं. रणजीमध्ये 15 इथे मात्र डेब्यू केला. आणि तो खेळाडू तुम्हाला बघतोय बॉलिंग मार्कवर, जो आंध्र प्रदेश या संघाच्या माध्यमातून त्याने परफॉर्म केलं, म्हणजेच गोवा संघाच्या विरुद्ध त्याचा डेब्यू झाला होता या सीझनला. तो खेळाडू बॉलिंग मार्कवर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय, चिन्मय जयंत पाटील. अपकमिंग यंगस्टर्स उद्योन्मुख चेहरे आज संघात सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्कवर चिन्मय, वैयक्तिक पहिलं षटक. हो, क्या बात आहे, चांगला चेंडू होता, थोडासा आतमध्ये येणारा. लेदर बॉलचं प्रशिक्षण घेतल्यानंतर आपण कशा प्रकारे परिपक्व होतो अशोक, हे चित्र आपल्याला दोन गोलंदाजांकडे बघायला मिळते. साईने मात्र खूप चांगली गोलंदाजी केली. चेंज ऑफ पेसेस आपण बघितल्याच्या गोलंदाजीमध्ये विविधता आणली, त्याने व्हेरिएशन्स आणलं गोलंदाजीमध्ये, विकेट्स काढण्याचा प्रयत्न केला आणि शेवटच्या निश्चित त्याने धीरजची विकेट काढली. नवीन आलेला फलंदाज जितिकेश जो संघाचा संघनायक आहे, तो बॅटिंगला आता स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय. अमर तांडेल नॉन स्ट्रायकिंग एंडला, एक चेंडूत एक धाव. जितेश पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला. धावसंख्या 11, एक गडी बाद. आजदे विरुद्ध बेतवडे, मॅच नंबर 1. इनसाइड आउट, चांगला फटका व्ही शेप मध्ये, टायमिंग चांगलं केलंय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेरच. खणखणीत दणदणीत मुक्ता चौकार. जो स्पर्धेमध्ये चौकाराने स्वतःचं खातं उघडतोय. नाव आहे जितिकेश, स्वतः कॅप्टन बेतवडे संघाचा. धावसंख्या 15. चिन्मय पुढचा चेंडू घेऊन रिव्हर्स अटेम्प्ट, व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल कनेक्शन, सुरेख टायमिंग, सीमारेषे बाहेर. माहेवन षटकार. कडक शॉट, दर्जेदार फटका, डोळ्यांचा अक्षरशः पारणं फिरणार सकाळ सत्रामध्ये कॅप्टन जितिकेशच्या बॅटमधून. धावसंख्या 21. चेंज ऑफ पेस होता, गतीमध्ये परिवर्तन केलं. कमबॅक करत असताना आपण बघतोय चिन्मय पाटील. पण चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. बघू शकता ऍक्शन रिप्ले. हा चेंडू चेंज ऑफ पेस होता, गतीमध्ये परिवर्तन केलं, हलकासा टॉस केलं होतं या चेंडूला आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्या 21 आपण बघत आहोत. ही सध्या चांगल्या स्थितीमध्ये आहे बेतवडे संघाची. एक गडी फक्त त्यांनी गमावलेला आहे. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचा सुरू आहे. पुढचा चेंडू चिन्मयचा. बॉटम हँड बॉल्समध्ये खेळण्यासाठी भाग पाडलं. गुड बॉलिंग, चांगलं कमबॅक. चौकार षटकार आल्यानंतर खूप सुंदर असं कमबॅक आपल्याला चिन्मयचं बघायला मिळतंय. पण जितेकेचं मी सुद्धा तेवढंच कौतुक करेन. ॲज अ कॅप्टन हा रोल प्ले करत असताना काय बॅटिंग केली, काय सुरुवात केली आपल्या संघासाठी. 2 मोठे फटके आल्यास त्याने दाखवले आपल्या बॅटमधून. भरपूर पोटेन्शियल आहे, भरपूर गुणवत्ता खेळाडूमध्ये आहे. दाखवत असताना जितिकेश आज कॅप्टन रोल प्ले करतो आपल्या टीममध्ये आणि ती जबाबदारी निश्चितच पार पाडण्याचा तो प्रयत्न करतोय. पुढचा चेंडू चिन्मयचा. पुन्हा चेंज ऑफ पेस होता. व्ही शेपमध्ये चांगलं लॉफ्टेड स्ट्रोक बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा तिथे चेंडू कव्हर करण्याचा वेळ घेतो. थोडासा आपण बघतोय त्या ठिकाणी याचा फायदा उचललाय यश पाटील. त्या ठिकाणी फर्स्ट अटेम्प्टमध्ये चेंडू कव्हर करून फेकणं खूप गरजेचं असतं जेव्हा तुम्ही पॉवर प्लेमध्ये खेळत असता, आणि तेच बघायला मिळालं. तिथे थोडीशी मिसफील्ड झाली, चूक झाली, याचा फायदा उचलला आणि 2 धावा धावून इथे पूर्ण केल्या आहेत या दोन्ही फलंदाज अमर आणि त्याचबरोबर जितिकेशने. तर एकूण धावसंख्या 2 षटकाच्या अखेरीस 23 धावा. करंट रन रेट 11.5 आहे. एक फलंदाज गमावलेला आहे. नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. टायगर विरुद्ध साबे अशी पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दिलेल्या वेळेमध्ये तुम्ही बघता की 9 मिनिटांमध्ये 2 षटकं कंप्लीट केली. थँक्यू सो मच आजचे टीम. याच
ओव्हर रेटने तुम्हाला बॉलिंग करावी लागेल. अमोल काळन आय थिंक बॉलिंग मार्कवर येतोय. फिरकीपटू. भरपूर ऊन पावसाळे बघितलेत आपल्या संघासाठी या खेळाडूने आणि खूप काही चांगल्या गोष्टी दाखवल्यात आपल्या टीमसाठी. असा गोलंदाज पॉवर प्लेची दोन्ही षटकं संपल्यानंतर दोन्ही अपकमिंग यंगस्टरला दोन्ही पॉवर प्लेची षटकं देण्यात आली. त्यामुळे आपण बघतो की अशोक खूप मोठी जबाबदारी दोघांच्या कांद्यावर टाकली होती. इव्हन या षटकात आपण बघतो की चिन्मयला थोडासा मार पडला आहे. आपण बघतो की 13 धावा खर्च त्याच्या विरोधात, कारण पॉवर प्ले होतं. पण बघायचं आता अमोल या मुवमेंटला कशाप्रकारे अंकुश लावेल या धावसंख्येला. बॉलिंग मार्कवर अमोल काळन. फिरकीपटू समोर अमर तांडेल. यशीच्या मागून फिल्डिंगमध्ये काही चेंजेस करतोय चिन्मय. पुढचा चेंडू, पहिला चेंडू या षटकातला टॉस केलाय आणि बघा अप्रतिम रिव्हर्सचा फटका. त्या ठिकाणी क्षेत्रचक बरोबर डीपमध्ये सेट करण्यात आलाय. प्रोटेक्शन होतं, ट्रॅप होतं या ठिकाणी. गुड फिल्डिंग. चाल क्षेत्ररक्षण डीपमध्ये सार्थक पाटील. डीपमध्ये सुद्धा कॅप्टन सार्थक पाटीलच्या खांद्यावर सुद्धा खूप मोठी जबाबदारी याचा कॅप्टन म्हणून तो रोल प्ले करतोय आपल्या संघासाठी, आजे संघासाठी. धावसंख्या 24 धावफलकावर. इव्हन गोलंदाजी कशा प्रकारे होईल जणू काही अमरला माहिती होतं लेग ब्रेक होणार आणि तसा फटका त्याने ऑफर केला. ओ लिडिंग एज आहे, कॉट बिहाइंड. विकेट फॉर अमोल काळन. फलंदाज बाद होतोय बिहाइंड द स्टंप. कॉट बिहाइंड, फलंदाज बाद. योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट. कसं आपण बघा की जसं आपण बॉलिंग टीमला मॅनेजमेंटच्या बाबतीत सांगतो की तुम्हाला लवकर खेळायचं आहे, फास्ट खेळायचं आहे, बॅटिंग टीमला सुद्धा रिक्वेस्ट आहे की आपले आपले फलंदाज आपण लगेच पाठवा. जितिकेशची विकेट काढली, कॅप्टनची विकेट काढली अमोल काळनने. जितिकेश ज्याप्रमाणे ज्या टचमध्ये होता, ज्या फॉर्ममध्ये होता, चौकार षटकार मारला होता आणि संघाला त्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या, पण त्या अपेक्षांचा भंग होतोय, खूप लवकर बाद होतोय. पण अमोलने आपली उपयुक्तता सिद्ध केली आपल्या संघामध्ये. एक जुना जाणता खेळाडू आहे, अनुभव त्याच्याकडे भरपूर आहे. निश्चित बघतो की लेग ब्रेकवर लिडिंग एज घेऊन चेंडू ज्याप्रमाणे मागे निघून गेला, चिन्मयने झेल पकडला आणि म्हणजे त्यावर दुसरा धक्का लागला, तो बेतवडे संघाला. फलंदाज बाद होतोय म्हणजे जितिकेश. 24 लॉस ऑफ 2 इन द थर्ड ओव्हर. बॅटिंगसाठी नवीन येते फलंदाज मध्ये आतमध्ये म्हणजेच अजय पाटील. आता हे कॉन्टेस्ट बघण्यासारखं असेल. दोन्ही एकाच लेवलचे खेळाडू आहेत. अजय पाटील, अमोल काळन कित्येक वेळा एकत्र समोरासमोर खेळले असतील, त्यामुळे दोघांकडे तेवढाच चांगला अनुभव आहे. त्यामुळे हे कॉन्टेस्ट बघायला मजा येईल. अजय वर्सेस अमोल. थांबून खेळायचा प्रयत्न होता, हा रॉंग होता, अनपेक्षित होता. हा चेंडू असं वाटलं की लेग ब्रेक होईल की काय, पण हा झपकन आतमध्ये येतोय आणि सरप्राईज करून जातोय तो आल्या आल्याच अजयला. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. क्या बात आहे. हा रॉंग ऑन टाकला होता, चेंडू सरळ निघून गेला तो विकेट किपर चिन्मयकडे. मॅग्निफिसंट डिलिव्हरी बाय अमोल काळन. अमोलसाठी फिल्डिंग पोझिशन मिड विकेट. आता बरोबर त्या फ्लेक्सच्या समोर एक खेळाडू ठेवला आहे, डीप स्क्वेअर लेग ठेवला आहे आणि एक लॉंग लेग ठेवला आहे अजयसाठी. एक लॉंग ऑफ आहे आणि एक डीप स्वीपर कव्हरला खेळाडू सेट केला आहे सर्कलच्या बाहेर. 24 लॉस ऑफ 2. नेक्स्ट बॉल फ्रॉम अमोल. थांबून खेळायचा प्रयत्न होता, चांगला चेंडू, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. विकेट काढल्यानंतर जो कॉन्फिडन्स बूस्ट होतो ना, तो आपण कॉन्फिडन्स बघत होता अमोलचा. काय चेंडू टाकलेत, काय गोलंदाजी केली. ओव्हर 1 चेंडू सरळ रेषेत निघून जातोय. अमोलकडे जी क्षमता आहे ती ताकद दाखवत आपल्या गोलंदाजीमध्ये तो अमोल काळन. पुढचा चेंडू खेळण्यासाठी पुन्हा सज्ज होतोय. स्ट्रायकिंगला अजय पाटील. वेगवान चेंडू आहे, मिस टाइम फटका. क्षेत्रक्षक त्या ठिकाणी जज करतोय. जजमेंट चांगलं होतं त्या ठिकाणी, पण होते ती चूक आणि चेंडू सरळ निघून गेला सीमारेषेबाहेर. खराब फिल्डिंग, सीमारेषेबाहेर चौकार.
बघतोय की झेल सुटल्यानंतर चेंडू सरळ निघून गेला, तो सीमारेषेच्या बाहेर. अशा मोमेंटला आपण बघतो की ही संधी निर्माण केली होती अमोलने, तिथे मात्र अजयला बाद करण्याची. धावसंख्या 28-28 या चौकाराच्या मदतीने. पुढील चेंडू धावून खेळायचा प्रयत्न, पुन्हा थोडासा मिसटाईम फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे. चेंडू कव्हर करून फेक करेल तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. अमोल काळन अप्रतिम षटक टाकला, अवघ्या 6 धावा खर्च केला, एक चौकार येऊन सुद्धा आणि एक विकेट सुद्धा काढली. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 29 धावा धाव फलकावर. करंट रन रेट 9.67चा बघायला मिळतोय आणि अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. बघूया बेतवडे संघ आता अजून एक्सपेक्ट काय करतोय, ऐकूया त्यांच्या खेळाडूकडून. वळूया आपण खेळाडू कक्षामध्ये. तानाजी पाटील सध्या माझ्यासोबत आहेत. मी वेतवडे सडगाव बॉक्समध्ये. तानाजी, काय म्हणशील? मॉर्निंग सेशन आहे, टॉस फार इम्पॉर्टंट असतो. टॉस गमावला होता, थोडंसं दडपण होतं कारण बॅटिंग करायची होती. टॉस तर आम्ही हरलो होतो, पण आता प्रयत्न करू. आता अजय अजय आणि अमर आहेत विकेटवर. 50 ते 55 धावा करायचा प्रयत्न करू आम्ही. समोर एक रणजी प्लेयर आहे, त्यासोबत विनोद काळन यांचे चिरंजीव आपण साईलाही पाहतोय. 2 चांगले गोलंदाज, त्यासोबत फिरकी. जेव्हा अमोल आला पॉवर प्लेमध्ये चांगल्या धावा झाल्या होत्या, पण अमोलने त्यानंतर कमबॅक केलं. फिरकी पटूच्या अगेन्स्ट खेळत असताना थोडा हार्ड जात होतं तुमच्या फलंदाजांना, काय म्हणशील? फिरकीची प्रॅक्टिस केली होती? फिरकी कोणाला पण हाडत जाते. बघू, प्रयत्न करू आता पुढच्या ओव्हरमध्ये ते रन कॅरी करायला आम्ही पुढच्या प्रॅक्टिस एखाद्या फिरकी गोलंदाज प्रॅक्टिस केलेली का? बिकॉज आज दे अमोल काळन खेळणारच होता. जेव्हा लॉट्स तुम्हाला समजले की आज दे संघ तुमचा ऑपोनंट आहे, सो काय म्हणशील, प्रॅक्टिसमध्ये तुम्ही एका फिरकीच्या अगेन्स्ट प्रॅक्टिस केली होती का फलंदाजांनी? हां, केली होती, पण मॅचला आणि प्रॅक्टिसला वेगळं असतं. किती एक आकडा, किती धावा बनल्या तर तुम्ही त्या धावा बनवू देणार नाही? 60 धावा झाले तर आम्ही बघू, डिपेंड करायचा प्रयत्न करू. ऑल द बेस्ट तुला या मॅचसाठी. होते तानाजी. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद करण. बघा आता मात्र आता खेळाडूंना सुद्धा माईक आणि त्याचबरोबर कॅमेरा फेस करावा लागतोय आणि थोडेसे चाचपड हरकत नाहीये. येणाऱ्या काळामध्ये अजून परिपक्व होऊन ते बोलतील याच्यात मात्र शंका नाही. प्रयत्न आपण तोच करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. ती एक आपण इम्प्लिमेंट यावर्षी केलेलं आहे की कुठलाही खेळाडू ग्राउंडच्या आतमध्ये न जाता तिसऱ्या ओव्हरनंतर खास करून आपण त्यांचा मॅसेज त्यांच्या डगआउटच्या माध्यमातून, त्यांच्या खेळाडूच्या माध्यमातून आपण बॅट्समनपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर 3 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या 29 धावा धावफलकावर. बेतवड्याचे गजानन पाटील यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं सदानंद पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या बेतवड्याचे सदाशिव पाटील यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ही बघता ही आमची आयोजन कमिटी. आत्ताच मगाशी आपण बघितलं की राजेश पाटील आणि अनिल पाटील यांचं आगमन झालं. दोघांचे मनपूर्वक स्वागत आहे. व्हेरी गुड मॉर्निंग. चला, गोलंदाज आपण बुलंदाजी मार्कवर बघतोय. अत्यंत अनुभवी गोलंदाज, अनुभवी खेळाडू या संघाचा सगळ्यात जुना खेळाडू असं मी म्हणेन, म्हणजेच विनोद काळन. कल्याणडोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक म्हणून सुद्धा त्यांनी भूमिका बजावलेली आहे. ते बोलिंग मार्कवर येत आहेत. अनुभवी खेळाडू आहेत विनोद काळन. पहिला चेंडू लॉफ्टेड स्ट्रोक, ओव्हरपिच डिलिव्हरी आणि इथे मात्र गोलंदाजाने दिली हुलकावणी, सरळ सीमारेषे बाहेर, मुक्ता चौकार. पिच डिलिव्हरी, चेंडू टप्पा पडला तर थांबतच नाहीये. अजय पाटीलच्या बॅटमधून चौकार. हा चेंडू लेग स्टिक होता. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी बघायला मिळते आणि आपण बघतो त्या ठिकाणी केशव त्या ठिकाणी होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, पण बाकीवर त्या ठिकाणी कोणीच नाहीये हे बघितलं त्याने, निश्चित थांबला त्या ठिकाणी. एका वरला आपण बघतोय विनोद जयराम काळन, केशव काळन, साई काळन, एकाच फॅमिलीतले 3 खेळाडू टीम मध्ये खेळतायत.
इम्प्रुव्हायझेशन, वॉट अ शॉट. अमर तांडेल, एक्सलंट टायमिंग. काय फटका आहे, फटका बनवला, इम्प्रुव्हाइज केला. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस, चौकार. हे फटके सध्याच्या घडीला प्रत्येक फलंदाज मारण्याचा प्रयत्न करतो. सगळेच यशस्वी होतात असं काही नाहीये, पण प्रयत्न निश्चित करतात. हो, इनसाइडवर खेळायचा प्रयत्न होता, चांगला चेंडू हाताळला आहे. चौफेर फटकेबाजी करण्याचा प्रयत्न इथे मात्र फलंदाज अमर तांडेल करण्याचा प्रयत्न करतोय, कारण खूप मोठा गॅप ठिकाणी त्या ठिकाणी आपण बघतोय. एक्स्ट्रा कव्हरला डी पॉईंटला खेळाडू ठेवला आहे, लॉंग ऑफला खेळाडू ठेवला आहे. एक लॉंग ऑन आहे, एक मिड विकेट आहे, डी बॅकवर्ड स्क्वेअरला खेळाडू अमोल त्या ठिकाणी उभा आहे आणि अशा मुवमेंटला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न अमर तांडेल करतोय. धावसंख्या 38, 2 गडी बाद. षटक क्रमांक 4 सुरू आहे. रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि त्या ठिकाणी झेल. फलंदाज बाद, कॉट बिहाइंड. यष्टीच्या मागे झेल देण्यासाठी भाग पडले आणि करणने अप्रतिम झेल फिनिश केलाय. योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट. तर इंटरव्हल्समध्ये विकेट्स पडतायत, विकेट काढल्या जात आहेत. षटक क्रमांक पहिला आपण जर बघितलं तर साईने हाताळलं होतं. साईला सुद्धा एक विकेट मिळाली. त्यानंतर बघितलं की चिन्मय पाटीलच्या षटकामध्ये विकेट मिळाली नाही. इव्हन त्या षटकात भरपूर धावा आपण बघितलं. एक षटकार, एक चौकार, एक डबल, एक सिंगल आणि 2 डॉट. त्यानंतर अमोल काळनच्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा आणि 1 विकेट त्याने काढली. इव्हन जसं मी उल्लेख केला की अत्यंत अनुभवी खेळाडू विनोद काळन आहे. 2 चौकार निश्चित झाले, पण विकेटसुद्धा त्यांनी काढलेली आहे. आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात, 1 विकेट काढली आहे. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करतोय मैदानावर. जय भोईर 5व्या क्रमांकावर बॅटिंगला येतोय. वेतवडे संघ म्हटल्यानंतर अत्यंत ज्येष्ठ खेळाडू संघातले आपण नेहमीच बघतो. या संघामध्ये जे अगोदर खूप चांगला खेळ करायचे, पद्माकर भोईर असो, राजेश भोईर असो, दर्जेदार क्रिकेट त्यांनी सुद्धा खेळलेलं आहे. बॉलिंग मार्गवर पुन्हा विनोद काळन, लेफ्ट हँडर ऑन स्ट्राईक. जय 38 लॉस ऑफ 3 इन 4th ओव्हर. लास्ट बॉल टू गो. पुन्हा ओव्हर द विकेट अटॅक करतील विनोद काळन. चला, शॉर्ट पिच चेंडू तुटून पडला त्याच्यावर. जय आणि ठोकलाय दर्जेदार माहेवन षटकार. पंचवीसावा फलंदाज ठरल्या स्पर्धेमध्ये, ज्याने षटकाराने स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. शुभ सकाळ, व्हेरी गुड मॉर्निंग. संतोष बेडेकर यांचं सुद्धा आगमन झालंय. शुभ सकाळ त्यांना सुद्धा. तर एकूण 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकांच्या अखेरीस 44 धावफलकावर करंट रन रेट 11चा आपण बघत आहोत. जो 3 षटकाखेर थोडासा कमी होता, आपण बघितलं की 9.67 होता, तो अचानक वृद्धिंगत झाला, अचानक वाढला. याचं कारण हे षटक तेवढंच आपण बघितलं की जास्त धावा खर्च करायचा. एकूण 15 या षटकामध्ये 1 विकेट जरी काढली असेल, पण रन रेट आपण बघतोय तो सुधारित झाला. याचा फिल्डिंग लावून घ्या आज संघ. आणि नेक्स्ट मॅचसाठी साबे आणि डायगर या संघाने रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. एवन जोडीतले प्रफुल्ल काळन यांचं सुद्धा आगमन झालं. आज नवीन हेअरस्टाईल. गुड मॉर्निंग. लकी चौधरी आणि प्रफुल्ल पाटील ही एवन जोडी, जी नेहमीच या स्पर्धेमध्ये कित्येक वर्ष आम्ही बघतोय की सकाळच्या प्रहरात, सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित जातात आणि मॅच सुरू करतात. ही जबाबदारी त्यांच्यावर खांद्यावर असते, हे नेहमीच आम्ही बघत असतो. बॉलिंग मार्कवर अमोल काळन, फिरकीपटू. समोर असेल तो अजय पाटील. धावसंख्या 44. पहिला चेंडू टॉस केला होता आणि पंचांचा इशारा, वाईट बॉल. पहिली अवांतर धाव आजच्या दिवसातली ही नोंद केली जाते अशोक पाटीलकडून. धावसंख्या 45. प्रत्येक संघाला प्रत्येक इनिंगमध्ये 1-1 रिव्ह्यू हा आयोजकांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे.
त्याचं तुम्ही युटिलाइज करू शकता. लीडिंग एज हवेमध्ये चेंडू बिहाइंड द स्टंप, चेंडूच्या खाली चिन्मय, गुड कॅच, गुड फिनिश. योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट. तर फलंदाज बाद होते. सो विकेट फॉर अमोल काळन, सेकंड विकेट फॉर अमोल. विकेट आपण बघतो की दोन्ही फलंदाज आपण जे बघितले, जे अमोलने बाद केले ते बिहाइंड द स्टंप त्याने विकेट काढले आहेत. बॅटिंगसाठी तानाजी यांचा हार्ड हिटर बॅट्समन बॅटिंगसाठी पोहोचतोय ग्राउंडच्या आतमध्ये. फलंदाजीला 5व्या षटकामध्ये 6व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरेल. 45 धावा, धावफलकावर 4 गडी बाद. चला फिल्डिंग लगेच सेट करून सामना सुरू करा. 3 षटकापर्यंत खूप चांगलं मॅनेज केलं होतं. आता मात्र बघतो आपण बरोबर 9 वाजून 10 मिनिटं म्हणजेच 25 मिनिटं ऑलरेडी झालेली आहेत. त्यामुळे मॅच जरा स्पीडअप करा. फील्डिंगमध्ये काही चेंजेस आणतोय अमोल. शॉर्ट मिड विकेटला खेळाडू सेट केला आहे केशव काळन त्या ठिकाणी. ओहो, व्हॉट अ शॉट, पिकअप शॉट. आणि चेंडू थेट आपण बघतोय MS धोनी स्टँडच्या बाजूने सीमारेषेच्या बाहेर. माहेवन षटकार. सव्वीसावा फलंदाज आहे, ज्याने मात्र षटकाराने आपलं स्वतःचं खातं उघडलंय आणि तानाजीचा नंबर त्याच्यामध्ये लागतोय 26वा. षटकार मारल्यानंतर धावसंख्या 50च्या पलीकडे 50 फॉर टीम बेतवडे. धावसंख्या 51 धावा धावफलकावर आहेत. एक फायटिंग टोटल आता बेतवडे संघासाठी उभा राहिलाय असं म्हणायला हरकत नाहीये. अमोलने चांगला कंट्रोल केला होता. इव्हन बघितलं काही या इनिंगमधली 2 षटकं जर आपण बघितली तर षटकात भरपूर धावा आल्या. मागच्या जर आपण 4 षटकांमध्ये आपण बघितलं तर चिन्मय आणि त्याचबरोबर विनोद काळेंचं षटक जर आपण बघितलं त्या 2 षटकात तब्बल 28 धावा खर्च झाल्या आहेत. पण बाकीच्यांनी चांगला कंट्रोल केला. साईने 10 धावांचं षटक टाकलं, अमोलने 6 धावांचं षटक टाकलं होतं. अमोल पुन्हा त्या बॉलिंग मार्कवर आलाय. एक वाईट टाकला, एक विकेट काढली आहे आणि एक षटकार. म्हणजे आतापर्यंत 7 धावा या षटकामध्ये त्याने खर्च केलेल्या आहेत. चला टायगर संघ उपस्थित होतोय. साबे संघ आपण सुद्धा रिपोर्ट करा टॉससाठी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. लीडिंग एज हवेमध्ये चेंडू, चिन्मय पोहोचेल का तिथपर्यंत? ओ व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, सेन्सेशनल कॅच. टिपलाय, अप्रतिम झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय बिहाइंड द स्टंप. तानाजी बॅक टू डग आउट. सो विकेट फॉर अमोल अगेन. पण काय झेल टिपला, व्हॉट अ कॅच बाय चिन्मय. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये सूर मारला, अत्यंत वेगाने चेंडूवर गेला, कॉन्फिडंटली फिनिश केला. मॅग्निफिसंट कॅच, मॅग्निफिसंट कॅच बाय चिन्मय. काय कॉन्फिडन्स आहे बघा. फ्लेक्झिबल क्रिकेटर, लेदर बॉल क्रिकेट खेळतात. प्रॅक्टिस खूप चांगली आहे. रणजी या स्पर्धेमध्ये आपल्या डोंबिवलीला रिप्रेझेंट केलं या खेळाडूने. आंध्र प्रदेश या संघाच्या माध्यमातून डेब्यू करत असताना तो खेळाडू तुम्हाला यष्टीच्या मागे बघायला मिळतो, चिन्मय. इट्स अ प्राऊड मोमेंट फॉर एव्हरी डोंबिवलीकर, आजदेकर, जयंत पाटील ऑल्सो, जे त्यांचे वडील आहेत. धावसंख्या 51, 5 गडी बाद. पुढचा चेंडू
चेंडू हवेमध्ये समोर लॉंग ऑनला तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि ड्रॉप. मोजके काही जे खेळाडू आहेत ना जे मात्र कॉन्फिडन्स त्यांच्याकडनं बघायला मिळत नाहीये. झेल तिथून सुटतोय. कॅप्टन्स होता तिथे सार्थक पाटील. सार्थक पाटील, साई खळन दोघांनी एक एक झेल सोडला आतापर्यंत या इनिंगमध्ये. त्यामुळे कॅचेस इम्पॉर्टंट आहेत. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. त्यामुळे कॅचेस पकडा, धावसंख्येला तुम्ही कंट्रोल कराल, समोरच्या संघावर दबाव टाकाल. आणि आतापर्यंत या इनिंगमध्ये 2 झेल सुटलेत. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या आपण बघतो ती 53-53. कॅच सुटली बघा तुम्ही सार्थक पाटील कडून. झेल सुटला त्या ठिकाणी तो प्रथमेश पाटीलचा. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत इनिंगमध्ये. आपण बघतोय ते म्हणजेच पहिल्या इनिंगमध्ये. थोडासा स्लोअर वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं. नॉस्टॉकिंग केलं संधी रनआउटची. फलंदाज बाद इथे होणार. बोगे त्या ठिकाणी पंच यावर निर्वळा काय देतात. तिसऱ्या पंचांना रेफर केलंय कारण चेंडू एसटीला लावत असताना थोडासा भांबावला होता, थोडासा मात्र अडकला त्या ठिकाणी आणि फायनली तो निश्चितच तो चेंडू तिथे लावला. पण पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांना निर्णय दिलेला आहे, सोपवलेला आहे. या ठिकाणी फलंदाज पोचलाय की नाही या गोष्टी तिथे चेक केल्या जातील. आज पंचाच्या डोक्यात सुद्धा आपण बघते की ब्लॅक कॅप बघायला मिळत आहेत. स्पर्धेचा लोगो तुम्हाला बघायला मिळते. मुख्य पंचाच्या भूमिकेत अमित डांगरे त्या ठिकाणी आहे. स्ट्रायकिंगचे अंपायर आहेत ते महेंद्र भवर उर्फ मल्लेश. बघायचं या चेंडूवर निर्णय पंचांचा काय येतोय. दोन्ही टीम रेडी आहेत. साबे आणि त्याचबरोबर टायगर. लगेच आपण या इनिंगमध्ये टॉस करणार आहोत. या इनिंग ब्रेकमध्ये रतनबुवा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा 2025 पर्व 21. सपोर्टेड बाय मुक्ता अँड योगीराज, पावर्ड बाय माय हेवन, को पावर्ड बाय शांतिरत्न ग्रुप, द सनेट, associated by Dortmund Laboratories Private Limited and .9. So thank you so much all for sponsors. पंचांचा निर्णय येईलच. फिल्डिंग ऑलरेडी सेट झाली आहे. बघूया पंच त्या ठिकाणी काय निर्णय आपला कळवत आहेत. फलंदाज बाद आहे की नाही. नॉट स्ट्रायकिंग एंडला. सो फलंदाज बाद आहे असा निर्णय आलाय. स्क्रीनवर तुम्ही बघता हे चित्र. हातांना चेंडू थेट फेकला एसटीवर. बेल्स ऑफ झाल्या. फलंदाज लाईनच्या बाहेरच राहिला आणि आपण बघतोय मैदानावर .53 लॉस ऑफ 6. रन पूर्ण करण्याच्या आधीच फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला. आपण बघितलं. सो लास्ट बॉल टू गो. लेफ्ट हँडर ऑन स्ट्राइक. जय भोईर. एकूण 6 गडी बाद, 53 धावा. समीर पाटील नवीन फलंदाज. नॉट स्ट्रायकिंग एंडला. अमोलच्या खात्यात मात्र अजून एक जबाबदारी आहे कारण शेवटच्या चेंडू त्याला टाकायचा आहे. अमोल काळन बॉलिंग मार्कवर. हो चांगला चेंडू. ब्युटिफुल डिलिव्हरी. चांगली सांगता झाली आहे षटकाची. तर एकूण षटकं संपतात ती 5. धावसंख्या 53. करंट रन रेट 10.60 आणि 10.80च्या गतीने बॅटिंग करावी लागेल. ती म्हणजेच आज संघाला 10 ते 11 धावा प्रति षटकामागे त्यांना करायच्या सामना जिंकण्यासाठी. पण तत्पूर्वी आपण वळूया कॉमेंट्री बॉक्समधून थेट टॉस बॉक्समध्ये जिथे मात्र नाणेफेक संपन्न होईल. टायगर विरुद्ध साबे आणि ऐकूया कुणाला त्यांचा आवाज. धन्यवाद. तर बेतवड्याचे समाजसेवक शरद भोईर यांना मी विनंती करेन आपल्या शुभस्ते आपण टॉस करणार आहोत. महत्त्वपूर्ण सामना आहे. दोन्ही टीम तयार आहेत. शिवाजी पाटील एका बाजूला माझ्याबरोबर आहेत आणि दुसऱ्या बाजूला बिंदास पाटील आणि शरद भोईर यांच्या शुभस्ते टॉस आपण करतोय. कॉईनची माहिती दोन्ही कॅप्टनला आपण दिलेलीच आहे. कॉल कोण करणार आहे? चला बिंदास कॉल करणार आहे. माय हेवन कॉल आहे आणि यस इट इज माय हेवन. मी विनंती करेन शरद भोईर यांना आपल्या शुभस्ते आपण तो कॉईन पुरस्कृत करा. नंतर शरद भोईर यांना विनंती करेन आपण स्थानापन्न व्हा. बिंदास टॉस महत्वाचा आहे या स्पर्धेमध्ये आणि विशेष म्हणजे टॉस जिंकलाय तो देखील सकाळच्या सत्रामध्ये टायगरच्या विरुद्ध खेळत असताना टॉस जिंकलाय. निर्णय काय घेणार आहात? क्षेत्ररक्षण करणार. ज्यावेळेला ड्रॉ झाला एक मोठा भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न झाला कुशलामध्ये आणि आपण त्याच्यानंतर कुठेतरी असं समजलं की टायगरच्या विरुद्ध खेळायचं आहे. एका चांगल्या टीमच्या विरुद्ध तुमचा सामना आहे. अशा परिस्थितीमध्ये सराव किती दिवस केलाय? सराव चालूच आहे आणि टायगर टीम चांगली टीम आहे.
आम्ही आमचा बेस्ट देऊ. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, काय वाटते किती टार्गेटच्या आतमध्ये थांबवणं गरजेचं ठरेल या टायगर टीमला? 50 ते 55. आणि त्याच्यासाठी असे कुठले गोलंदाज आहेत जे तुमच्या टीमचे ट्रम्प कार्ड असतील? रुद्र आहे, सचिन आहे आणि ऋतू आहे. ₹1 नाममात्र प्रवेश फी मध्ये आपण एवढा मोठा तामझाम पाहतोय. या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी एक भाग्य असतं प्रत्येकाचं. अनेक खेळाडू तुमच्या टीममध्ये असतील, यंगस्टर जे कधी खेळले नसतील किंवा आता त्यांना खेळायचं आहे या स्पर्धेमध्ये. तर तू काय म्हणशील ज्या पद्धतीने हे आयोजन केलं आदरणीय विनोदजी रतन पाटील साहेब, जो शब्द दिला होता आपले लाडके माजी आमदार राजूदादा यांनी? नक्कीच इथे खेळणं म्हणजे आमचं सगळ्यांचं स्वप्नच असतो आणि दादांनी आम्हाला संधी दिली. भेटत पण नाही कोणाला चान्स, आम्हाला संधी दिली म्हणून आम्ही त्यांचे धन्यवाद. नुकताच टायगर चषक देखील संपन्न झालेला आहे. माझ्याबरोबर शिवाजी पाटील आहेत आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ही स्पर्धा खेळणं म्हणजेच एक सर्वात मोठं भाग्य असतं आणि तुम्ही देखील या स्पर्धेमध्ये नेहमीच चांगला परफॉर्मन्स करत आलेला आहात. काय अपेक्षा आहेत बॅटरकडून, किती टार्गेट सेट करायला पाहिजे असं तुम्हाला वाटते शिवाजी पाटील? 55 ते 60 टार्गेट काढायला पाहिजे. आणि ते पुरेसे ठरेल तुम्हाला असं वाटतंय सेकंड इनिंगमध्ये ज्यावेळेला तुमची गोलंदाजी येईल? हो नक्कीच, कारण गोलंदाज चांगले आहेत. आणि या हंगामामध्ये असे कुठले फलंदाज आहेत ज्यांच्याकडून अपेक्षा आहेत या मॅचमध्ये? आणि पॉवर प्ले किती महत्त्वाचा आहे? काय वाटतं पॉवर प्लेमध्ये किती धावा व्हायला पाहिजेत आणि कोणी तो पॉवर प्ले फोडणं गरजेचं आहे? पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त 28 ते 30 धावा मारल्या पाहिजेत आणि शंतनू, सागर आणि मंदार यांच्याकडून अपेक्षा आहे. शंतनू नेहमीच या क्रीडांगणावर चांगली बॅटिंग करतो आणि विशेष म्हणजे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये चांगली कामगिरी त्याच्याकडून होते. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर इतर जे फलंदाज आहेत तर तुम्हाला वाटते 60 धावा किंवा 70 धावांच्या आसपास जर एक टार्गेट सेट झालं, आणि त्यातल्या त्यात मी तुम्हालाही विचारेन ज्या पद्धतीने आयोजन करण्यात आलेलं आहे, फक्त ₹1 प्रवेश फी देण्यात आलेली आहे आणि प्रवेश देण्यात आला या स्पर्धेमध्ये, तुमच्या काय भावना आहेत या क्रीडा स्पर्धेबद्दल? लास्ट मीटिंगला जेव्हा असोसिएशनची मीटिंग होती तेव्हाच राजूदादा बोललेले विनोदादाला की यावेळी आपण ₹1 एंट्रीमध्ये सर्वांना खेळू आणि ते त्यांचा शब्द पाळला. त्यांचे आभार. चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. नुकताच टॉस झालेला आहे, बिंदासने हा टॉस जिंकलाय आणि बिंदासने सांगितलं आम्ही बिंदास गोलंदाजी करू. टॉस जिंकून निर्णय घेतलेला आहे साबे टीमने गोलंदाजी करण्याचा. जाऊया समालोचन कक्षात, आता ऐकूया करण काळन यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रसादजी परब सर आणि कुणालजी दाते सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. साहसाचा महासंग्राम अर्थातच स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचं हे 21वावं पर्व आणि 21व्या पर्वाचा चौथा दिवस. पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला बेतवडे आणि त्यांच्या अगेन्स्ट आजदे या दोन संघांदरम्यान. टॉस जिंकून आजदेने फिल्डिंग केली. बेतवडेने बॅटिंग करत असताना धावसंख्या उभारले 53 आणि 54चं टार्गेट ते आजदे संघासमोर आपल्याला पाहायला मिळते. ओपनिंग पेअर मैदानाचा आत रणजीपटू चिन्मय पाटील आणि चिन्मयच्या सोबतीला तुम्हाला विनोद काळन पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये तानाजी टाइम मॅच केलेला आहे. ठीक, आपण पाहतोय 9:22 दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल फुल लेंथ होता आणि पडल्याबरोबर थेट आलाय विकेट किपरकडे. इंटरेस्टिंग मॅच असेल. बेतवडेने जरूर अभ्यास केलेला आहे, पण बऱ्याच वेळेला आजदे संघ ग्रामीणमध्ये कमी खेळतो. त्याऐवजी चिन्मयला तितकासा वेळ मिळत नाही. लेदर बॉल क्रिकेटमधून साईला तितकासा वेळ मिळत नाही. त्यामुळे ते फार कमी टेनिस बॉल क्रिकेट खेळतात. पण या महत्त्वपूर्ण स्पर्धेमध्ये आज दोघेही स्क्वॉडमध्ये आहेत आणि फार चांगली बॉलिंग त्यांनी केली आहे. फुल लेंथ होता, ऑन ट्रॅक केला, मिड ऑनला फिल्डर आहे चिन्मय, सुटलाय नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट मिस झालाय. मागून बॅकअप येते. पहिली धाव जी चिन्मयचा बॅटमधून फार रिस्क होती आणि असं म्हणतात की रिस्क आहे तो रिवॉर्ड आहे. पहिली धाव चिन्मयचा बॅटमधून येत असताना आपण पाहतोय तानाजीच्या अगेन्स्ट. पहिला सामना आज या तानाजी ऑल लॉफ्ट केलाय, लॉंग ऑफ, त्या अगोदर मिड ऑन. ओहो, दोघांचाही प्रयत्न, पण ऍट दी एंड कॅचेस पकडायला पाहिजे होती, ती पकडली आहे. पहिली विकेट. 1 for 1.
गोल्डन डकवरती बाद होणारा 27वा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अशोकजी पाटील, तुमचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. 21वा पर्व सपोर्टेड बाय मुक्तान योगीराज डेव्हलपर्स, powered by My Heaven, your personal paradise, co-powered by Shantiratna the Senate, associated by Dortmund Laboratories Private Limited and .9, event managed by Ultimate Events. पल्लवीजी नायर आणि त्यांची संपूर्ण टीम सध्या पहिल्या दिवसापासून कार्यरत आहे. हा 4था दिवस, सूर्याची सुस्पष्ट किरणं पडत आहेत. मॉर्निंग सेशनमध्ये टॉस इम्पॉर्टंट असतो आणि जसं तानाजी म्हणाला होता की अगोदर फिरकीच्या अगेन्स्ट तितकीशी प्रॅक्टिस केली आम्ही, पण अमोलच्या फिरकीने गिरकी घेतली होती फलंदाजांची. 54ला चेस करत असताना पहिली विकेट आली पहिल्याच धावसंख्येवरती. लेफ्टीला मैदानाचा आत आणलंय. 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाचा आत यश पाटील. ऑन साइडला मिड विकेट आणि त्यासोबत आपण डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफला फिल्डर पाहतात. मिड ऑन आत आहे. पॉवर प्ले, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉट फाईन लेग, शॉट थर्ड पॉइंट, शॉट कव्हर, फुल लेंथ होता. समोर ड्राईव्ह केलं लॉंग ऑफ मध्ये. हो, मिसफिल्ड झाले. डबलचा कॉल आता. चिन्मयने दिलेल्या 2 धावा सहजरित्या मिळतील. डीप बाउंड्री आहे आणि जर डीप मध्ये मिस फील्ड होत असताना आपण पाहतोय फिल्डर्स कडून, तर लगेच डबल रन कंप्लीट होत असताना आपण पाहतोय. वेळ तितकासा मिळतोय फलंदाजांना. 2च्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय सध्या 3 या आकड्यावरती. 4 बॉलमध्ये 3 धावा. ऑन साइडला टर्न खेळण्यात आला. शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवलंय. इनफिल्डमध्ये असलेले जरूर खेळाडू म्हणत होते डायरेक्ट हिटला चान्स घ्यायला पाहिजे होती. बॅकिंगला जवळपास 3 फिल्डर आले होते, म्हणूनच ते म्हणत होते. नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला जवनमान क्रिकेट संघ टायगर पाहायला मिळेल, जे सध्या तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. फार सुंदर प्रत्येक संघाचा किट आहे आणि ग्रामीणच्या 48 संघांसाठी सावली क्रिएशन वाडा यांनी बनवलेले हे किट तुम्हाला पाहायला मिळतात. आकर्षक आहेत आणि प्रत्येक संघ त्यामध्ये फार सुंदर दिसतोय. प्रत्येक खेळाडू सुंदर दिसतोय. तानाजी, पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आला. बॉल निघाला मिड विकेटकडे. फिल्डर डीपमध्ये. पहिली धाव पूर्ण झाली आहे. डबलचा कॉल नाही. फिल्डिंग चांगली. पहिल्या षटकाचा खेळ अशा पद्धतीने आपण बघितला तर तो संपलाय आणि धावफलकाचा विचार केला तर 5 धावा 1 गडी बाद. चेक. तर आपण काही सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर करतोय. शरद पाटील बेतवड्यावरून उपस्थित झालेले आहेत, समाजसेवक. आपल्याला विनंती, आपण या आपला सन्मान इथे केला जाईल. मी विनंती करेन अनिल पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. शरद पाटील बेतवड्याचे समाजसेवक आहेत, त्यांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. शरद भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस केला आणि त्यांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर होईल. त्यांचा सन्मान इथे होतोय. यानंतर विजय भोईर उपस्थित आहेत. मी राजेश पाटील यांना विनंती करेन विजय भोईर यांचा सन्मान आपण करावा. सदानंद पाटील यांचा सन्मान देखील आता इथे केला जाईल. मी विनंती करेन संतोष बेडेकर यांना आपल्या शुभ हस्ते सदानंद पाटील यांचा सन्मान आपण करावा. सदानंदजी पाटील यांना विनंती, आपण या, आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. सदाशिव पाटील यांचा सन्मान इथे होईल आमच्या मुख्य व्यासपीठावर. संतोष बेडेकर यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान संपन्न केला जातोय. आपलंही सहर्ष स्वागत. भानुदास पाटील देखील आमच्या मंचावर उपस्थित आहेत. आपण देखील या भानुदास पाटील, आपल्यालाही सन्मानित केलं जात आहे. भानुदास पाटील सेकंड ओव्हरला सुरुवात झालेली. बॉल निघाला लॉंग ऑन कडे. फिल्डर त्या ठिकाणी. पहिली धाव पूर्ण झाली. सेकंडला चान्स घेतले. थ्रो चांगल्या 2 धावा मिळतील. 54 चेस करायच्यात. सुरुवात तितकीशी चांगली झाली नाही.
पहिल्या षटकामध्ये धावा फलकावरती फक्त आपल्याला पाहायला मिळाल्या त्या 5च धावा. या पहिल्या बॉलवरती 2 धावा. चिन्मय मॅच विनर आहे. तो जर शेवटपर्यंत खेळला तर या मॅचमध्ये 54 बनतील. पण जितिकेश जो विकेट टेकर आहे बेतवड्याचा तो गोलंदाजीसाठी. ऑन दी राईट्स लॉंग ऑफ खाली आणि बॉल निघालाय पहिल्या टप्प्यावरती सीमा रेषेच्या बाहेर आलाय. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस पहिला चौकार. याला लॉफ्ट केलं बॉलला. वेळ जास्त चाललेला बेतवडे टीम लक्षात असू द्या. जी काय वेळ त्या वेळेमध्ये तुम्हाला डाव संपवायचा आहे. मॅनेजमेंट कडून वारंवार या सूचना तुमच्यासाठी असतील. वाईड ऑफ लॉंग ऑफला फिल्डर ऑन साइडला 2. स्टेप आउट झाला. फुल लेंथ होता. समोर ड्राईव्ह केला. मिड ऑफला चेस करून लॉंग ऑफ कडे बॉल. डबलचा कॉल. ओहो संधी आहे. अंपास कडे पाण्यात येते सध्या. मात्र डिसिजन टीव्ही अंपायर आपल्याला देतील. डबलचा कॉल चिन्मय जेव्हा पहिली धाव धावत होता तेव्हाच त्याने दिला होता. कदाचित थोडासा लेट झाला. यश तो आता पोहोचलाय की नाही पोहोचला टीव्ही अंपायर आपल्याला सांगतील. मॉर्निंग सेशन आहे आज. आपण फर्स्ट मॅच मध्ये पाहतोय बेतवडे अगेन्स्ट आजे. यानंतर डायगर अगेन्स्ट साबेगाव. साबेने टॉस जिंकत फिल्डिंग करतील. टायगरला बॅटिंग करायचे. त्यानंतर मोठी देसाई विरुद्ध काटे यजमान खेळतील. त्यानंतर खार्डी अगेन्स्ट दहीसर. त्यानंतर अडिवली विरुद्ध मातर्डी आणि त्यानंतर शिळगाव विरुद्ध नारिवली. असे 12 संघ. ग्रामीणचे टोटल आपल्याला कल्याण डोंबिवलीचे 48 संघ पाहायला मिळतात. त्यामधला हा 4था दिवस आहे या स्पर्धेचा. 21वा पर्व थाटामाटात आपण या स्पर्धेची सुरुवात केली आहे. स्वर्गीय रघुनाथ काळन क्रीडा नगरीवरती एदुटनेचं हे मैदान. आणि या 21व्या पर्वासाठी आपण पाहतोय साहसाचा महासंग्राम ही टॅगलाईन आहे यंदाच्या या पर्वाची. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. बॅट्समन सेफ नॉट आउट. टीव्ही अंपायरसाठी सीझन. यश सेफ आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पा बॅट बरोबर पॉपिंग क्रीज मध्ये येते आणि त्यानंतर बॉल हातामध्ये आल्यानंतर जितिकेशने तो स्टंपला लावलाय. सेफ आहे बॅट्समन. धावसंख्या आपण पाहतोय ती 13 धावा. जितिकेश जागा बनवली. शॉट ऑफ लेन पण हुक केलं. या वेळेला निघाला बॉल डीप फाईन लेगला खाली क्षेत्र आणि त्यामधून बॉल सीमारेषेच्या बाहेर आला. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. पॉवर प्ले सुरू आहे. कव्हरचं क्षेत्र पूर्णपणे खाली आहे. लॉंग ऑफ नंतर लेग स्टंपच्या बाहेर जाऊन त्याच ठिकाणी मारण्याचा त्याचा प्रयत्न होता. पण जसं गोलंदाजाने त्याला फॉलो केलं. शॉट ऑफ लेंथ आला. लेग स्टंपला बॉल आला बाउन्सर आणि त्याला हुक करत असताना डीप फाईन लेगला आलेला चौकार आपण पाहतोय. थोडासा नाराज आहे जितिकेश बिकॉज या ओव्हरमध्ये त्याच्या अगेन्स्ट 2 चौकार आलेत आणि मागच्या 4 बॉलमध्ये 12 धावा आलेल्या आहेत. 4 जून बॉलला डिस्चार्ज करतोय चिन्मय सीमारेषेच्या बाहेर. धाबा फलकावरती 17. 2 बॉल अजूनही बाकी पॉवर प्ले मधले. जितिकेश भोईर. ओहो सॉफ्ट हँडने खेळलाय. लॉंग ऑन कडे फिल्डर आहे त्या ठिकाणी. सिंगलच पाहिजे होती आणि ती सिंगल यावेळेला तो सहजरित्या इथे मिळवत असताना सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचल्या 18 या आकड्यावरती. पॅव्हलियन थोडं शांत आहे. शिवाजीदादा पाटील लेजंड प्लेअर टायगर नेक्स्ट मॅच मध्ये इनॅक्शन असतील आणि त्यांची कन्या काव्या नेहमीच टायगर संघाला सपोर्ट करत असताना आपण पाहत आलेलो असतो. त्याचबरोबर टेनिस क्रिकेट 71117 या ऑफिशियल पेजचे फाउंडर दीपेश गीत हे देखील तुम्हाला मंचावरती आणि नुकत्याच स्क्रीनवरती पाहायला मिळाले. लेफ्टी यश स्ट्रायकिंग एंडला 18 धावा. 54चा चेस आहे. शेवटचा 1 बॉल पॉवर प्ले मधला जिथे कदाचित यश चान्स घेईल मोठ्या फटक्यासाठी. लेफ्टी आलाय सो क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करण्यास भाग पाडले. डीप मिड विकेटचं लॉंग ऑन आणि एक फिल्डर सध्या अमर तांडेल जो लॉंग ऑफ मध्ये. शॉर्ट कव्हरचा पॉइंट. शॉर्ट थर्ड गली आणि एक फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग ऑन साइडला आत. पूल केला. मिस टायमिंग.
शॉट मिड विकेटला बॉल आहे. पहिली धाव चिन्मयचा कॉल डबलचा 2 धावा सहजरित्या मिळत असताना चुकीच्या एंडला थ्रो केला. स्ट्रायकिंग एंडला थ्रो करायला पाहिजे होता हेच सांगतात इनफिल्ड मधले फिल्डर. पण जितिकेशचा कॉल होता की नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो आला पाहिजे. त्यामध्ये फिल्डरची काही चुकी नाही. 2 षटकांचा खेळ संपला. 20 धावा 1 गडी बाद. सन्मान आपण इथे करणार आहोत. रामदास पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. हरिश्चंद्र जाधव यांना मी विनंती करेन आपल्या शुभस्ते पहिलवान आपल्या शुभस्ते आपण हा सन्मान करावा. रामदास पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत आणि आपल्याला सन्मानित केलं जात आहे हरिश्चंद्रजी जाधव पहिलवान यांच्या उपस्थितीमध्ये. यानंतर आजदेगावचे पोलीस पाटील हरिभाऊ पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. संतोष बेडेकर यांना मी विनंती करेन आपल्या शुभस्ते आपण हा सन्मान करावा. हरिभाऊ पाटील आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. आजदेगावचे पोलीस पाटील आणि त्यांचा सन्मान आता आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे संतोष बेडेकर यांच्या उपस्थितीमध्ये केला जातोय. आपलंही सहर्ष स्वागत सुस्वागतम. लगेच जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये या सन्मानानंतर. डावामधला पहिला चिन्मयचा बॅट मधून येत असताना माहेवन षटकार. शेवटच्या क्षणापर्यंत कॅप्चर केले रिॲक्शन चिन्मयची या शॉट नंतरची. गुडघा टेकवला आणि बॉलला टेकवलं लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. वेगाचं उत्तर वेगाने तानाजीच्या अगेन्स्ट पहिलाच बॉल ताणून दिलाय तो लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 26 धावा धावा फलकावरती. आमचे एवन जोडी प्रफुल्ल दादा पाटील आणि लक्ष्मण दादा चौधरी यांना सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहतात. बॅटचा चेहरा बंद केलाय. ऑन साईडला ग्लान्स करत असताना बॉल आपण पाहतोय. शॉट फाईन लेग मध्ये षटकारानंतर सिंगल. फार कमी वयामध्ये सध्या तो रणजी प्लेअर आपल्याला पाहायला मिळतोय. अरुणाचल प्रदेशसाठी ज्याने डेब्यू केलं आणि जबरदस्त खेळ त्याने लेदर बॉल क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये केलेला आहे. टेनिस बॉल स्वतःच्या गावासाठी खेळतोय आणि मॅचवर इनिंग आतापर्यंत आपण चिन्मय पाटीलचे बघितले. त्याचं कारण 10 बॉलमध्ये 22 एक विकेट पडली होती. पॉवर प्लेमध्ये चौकार त्याच्या बॅटमधून आपण वारंवार बघितले. पण जशी चान्स मिळाली तानाजी आला स्लॉटमध्ये दिला आणि लगेचच या प्लॉटच्या बाहेर त्याचा अगेन्स्ट पहिला षटकार त्याच्या बॅटमधून. 27 धावा अजूनही बॉल बाकी आहेत या मॅचमधले. 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये 27 धावांची गरज. समोर खेळलाय बॉलच बॅक. चिन्मयची विकेट धोक्यात पण आता ती विकेट सॅक्रिफाईस केली यशने. कारण चिन्मयचं मैदानाचा आत थांबणे गरजेचं आहे. त्यामुळे तोही धावला. त्याला माहित होतं की धाव पूर्ण होणार नाही विकेट जाणार आहे. पण ती यशने विकेट स्वतःची सॅक्रिफाईस केली. येत असताना योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची विकेट नंबर 2. महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत. भारत देश विविधतेने नटलेला आहे. प्रत्येकाचं आपल्या आराध्यावरती श्रद्धा असते, प्रेम असतं. आणि अजय अतुल यांचं जे संगीत आपण ऐकलं दैवी शक्ती. 27 धावा 2 विकेट. चिन्मय फुल लेंथ होता ट्राय केला समोर मिड ऑन चेस करून बॉल लॉंग ऑन कडे. फिल्डर येत असताना आपण पाहतोय पहिली धाव
इथे पूर्ण झाली आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय 28 वरती. करण पाटीलचं आगमन 4थ्या क्रमांकावरती मैदानाचा आत आलाय. इक्वेशन तुमच्या समोर पुन्हा एकदा आणेन. बॉल बाकी आहेत या मॅच मधले 14 आणि 14 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 26. 28 झालेल्या आहेत, 26 बाकी आहेत. फ्रंटलाईन बॉलर तानाजी पाटील विकेटच्या शोधात आता असेल, बिकॉज कंटिन्यू केलं त्याने. पॉवर प्लेमध्ये पहिल्या षटकामध्ये त्याने बॉलिंग केली होती. जितिकेश आला त्यानंतर पुन्हा तानाजी. ऑन साईडला टर्न खेळण्यात आला, अपील होती. एज एम्पायरने सांगितलं शॉर्ट स्क्वेअर डबलचा कॉल. करंट धावतोय, थोडा उशिराने धावलाय पण 2 धावा मिळतील. डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर येऊन थ्रो करेल उचलून. 2 धावांचा वेळ, 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचलेली आपण पाहतोय पुढे ती 30 या आकड्यावरती. अपील त्यानंतरही करत होते तानाजी स्क्वेअर लेगच्या अंपायर्सकडे देखील, पण स्पष्टपणे मत होतं अंपायरचं. एज आहे. 24 धावांची अजूनही गरज आहे. 13 बॉल 24 धावा. सध्या मॅच बॅलन्स आहे, पण चिन्मय जोपर्यंत मैदानाचा आत, या मॅचचं मोमेंटम आजदेकडे. ओहो, क्लीन बोल्ड आत आलाय बॉल आणि आजची विकेट आणखी एक जाईल. 30ला योगराज बिल्डर्स अँड डेव्हलपरची 3री विकेट. तर करण सध्या मी आहे तो म्हणजेच आजदेगावच्या खेळाडू कक्षामध्ये. माझ्यासोबत आपण बघतोय अत्यंत ज्येष्ठ खेळाडू विनोद काळे माझ्यासोबत आहेत. विनोद, आपण हे बघतोय की आत्ताच एक विकेट तुमची गमावलेली आहे, पण मला असं वाटतं की सध्या कंट्रोलमध्ये आहे धावसंख्या. चांगली बॅटिंग सुरू आहे. चिन्मय चांगली बॅटिंग करतोय, आता अमोल ग्राउंडच्या मध्ये प्रवेश करतोय. या दोघांकडनं काय अपेक्षा आहेत की सामना कुठपर्यंत ते घेऊन जातील आणि कधी फिनिश करतील? मॅच घेऊन जाईल आणि मॅच विन करेल. अजून एक गोष्ट विचारायची की स्पर्धेमध्ये आपण बघतोय की तुमचा संघ खेळत असताना 2 चांगले लेदर क्रिकेटर मला या संघामध्ये बघायला मिळत आहेत. आज आपल्यासाठी खरंच प्राऊड मुवमेंट आहे. चिन्मय पाटील जो रणजीमध्ये त्याने डेब्यू केलं, आज आजदे संघाला आजदे गावाला रिप्रेझेंट करतोय. आजदे गावचा खेळाडू आहे. तुमचे चिरंजीव साई खूप चांगले लेदर क्रिकेटर. या 2 खेळाडूंबद्दल मला विचारायचं तुम्हाला की कशाप्रकारे ते परफॉर्म करतात सध्या तुमच्या संघामध्ये? नाही, चिन्मयचा तर अनुभव खूप आहे, कारण तो रणजी खेळ आहे, त्यामुळे आम्हाला खूप टीमला सपोर्ट आहे त्याच्यामुळे. आणि साई तर आता यंग आहे, 16 वर्षात आहे, खेळतोय. बघूया किती प्रयत्न करेल तो. आता अजून एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे की आपण यावर्षी एक नवीन इम्प्लिमेंट बघत आहोत की प्रत्येक रेग्युलर संघामध्ये आज 40+ ज्यांनी मात्र इथून निवृत्ती घेतली होती, जे 40+मध्ये खेळतात, त्यांना पुन्हा एकदा या प्लॅटफॉर्मवर किंवा या संघामध्ये खेळण्याची संधी मिळते. हे इम्प्लिमेंटेशन किंवा ही जी सूचना होती की हा जो प्रयत्न होता, हा कसा वाटला? यासाठी तर विनोद दादांचे आभार मानायला पाहिजेत की त्यांनी 40+च्या खेळाडूंना खेळण्याची संधी दिली, कारण ज्यांची एंट्री नाही आहे 40+ रतनबोवामध्ये, त्यांच्यातले प्लेयर तुम्ही 40+चे रेग्युलरच्या टीममध्ये खेळू शकतात. आणि खूप चांगला निर्णय आहे आणि जुन्या प्लेयर लोकांचा अनुभव शेअर करायला मिळतो. यंगस्टार आहेत भरपूर, फक्त प्रयत्न करायला पाहिजेत आणि चांगला खेळा. सो थँक्यू सो मच विनोद दादा, खूप खूप धन्यवाद. आम्हाला विनोद दादांचं माहिती तिथे ऐकलंय. अपेक्षा करूया त्यांची आता मात्र फकीचे फलंदाज आहेत, खास करून आपण चिन्मयकडनं अपेक्षा त्यांनी जास्त केले, त्याच्याकडनं चांगली बॅटिंग होईल. पुढे आपण लगेच असं मनोरंजन कशामध्ये ऐकूया या 2 षटकांची उर्वरित कहाणी ऐकूया करण काळेंच्या जुबानी. धन्यवाद. थँक्यू प्रसादजी परब सर. फार चांगलं ओपिनियन विनोदजी काळन जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत आणि त्यासोबत आजदेचे सध्याचे ते प्रमुख गोलंदाज. मैदानाचा 12 बॉल 24ची गरज आहे आजदे संघाला. 30ला 3 अजय पाटील आलेले आहेत बेतवडेकडून 4थं षटक घेऊन. इंटरेस्टिंग मॅच. समोर चिन्मय चॉप केला बॉलला, कव्हरच्या गॅप मधून मागे बॉल, कव्हर पॉइंटची गॅप मोठी आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर आला. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस, चौकार. चिन्मय वरती पॅव्हलियनने आणि त्या विश्वासाला खरा उतरलाय मैदानाचा चिन्मय पाटील. बॉल जसा येतोय मेरिट वरती खेळतो. मॉडर्न डे क्रिकेटर सर्रासपणे आपण एका डावामध्ये हेलिकॉप्टर, रिव्हर्स स्वीप हे फटके पाहत आलेलो, जे क्रिकेटच्या परिभाषेमध्ये नाही, क्रिकेटच्या पुस्तकामध्ये नाही, ते अनऑर्थोडॉक्स फटके आहेत. पण हे जे काही असे फटके आहेत जे क्रिकेटचे कॉपी बुक स्टाईल फटके आहेत, ते फार क्वचित आपल्याला पाहायला मिळतात. ते या मॅचमध्ये आपण पाहतोय. टेनिस बॉल, लेदर बॉल, क्रिकेटचे प्राथमिक धडे गिरवलेला फलंदाज आहे मैदानाचा आत. त्याची विकेट इम्पॉर्टंट असेल बेतवडेला. शॉर्ट ऑफ लेंथ पूल केलाय डीप मध्ये, काऊ कॉर्नरला अमरचा वेगाने आलाय. चांगली फिल्डिंग. 2 धावा सहजरित्या मिळत असताना आपण पाहतोय 2च्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले 36 या आकड्यावरती. फार चांगलं मत विनोदजी कान यांचं. सध्या इक्वेशन तुमच्या समोर आणेन. अगोदर 10 बॉल आणि 18 धावांची गरज आहे.
40+ फॉर्मॅटमधून रेग्युलर फॉर्मॅटमध्ये खेळण्याची संधी दिलेली आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाच्या 21व्या पर्वाने ग्रामीणमधून ओपनला खेळण्याची संधी देखील दिलेली आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाच्या 21व्या पर्वाने नाविन्यपूर्ण संकल्पना. फुल टॉस ऑन साईडला पूल करण्यात आला. मिड विकेटला पुन्हा अमर एकाच हाताने चेंडूला कव्हर करून थ्रो केला, पण 2 धावा इथे रोखू शकत नाही. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर आपण बघितला 2 वेळेला डबल. धावसंख्या पुढे जात असताना 38 बॉल बाकी आहेत. 9 आणि 9 बॉल 16 धावांची गरज. या षटकामध्ये अटॅक होतो अजयच्या अगेन्स्ट. हे 3 बॉल या मॅचच्या रिझल्टच्या दृष्टिकोनातून फार इंटरेस्टिंग आहेत. जिथे अजय पाटील जितिकेश सोबत चर्चा करत आहे. जितिकेश विकेट टेकर आहे. जितिकेशने या डावामध्ये पॉवर प्लेमध्ये सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग केली होती. त्याच्या विरुद्ध अटॅक आपल्याला पाहायला मिळाला होता चिन्मयचा. 9 बॉल 16ची मॅच. फुल लेंथ होता. समोर खेळण्याचा प्रयत्न टोला लागला. एलिव्हेट करता आलं नाही. शॉर्ट कव्हरचा फिल्डर बॉलवरती सिंगलने धावसंख्या आपण पाहतोय पुढे जात असताना ती 39. बॉल बाकीत 8 आणि 8 बॉलमध्ये 15 धावांची गरज. अमोल काळन त्याची फिरकी जबरदस्त आपण बघितली. गिरक्या फलंदाजांना घ्याव्या लागल्या होत्या पहिल्या डावामध्ये, पण आता त्याला बॅटिंग करायचंय. 8 बॉल 15 धावांची गरज. एकोणचाळीस धावा 3 विकेट. अमोल स्ट्रायकिंग एंडला आता चान्स घेईल मोठ्या फटक्यासाठी. फील्ड पोझिशन चेक करतोय अजय. दोन्ही सिनियर प्लेअर आपापल्या संघांच्या समोरासमोर. फुल लेंथ होता. बॉलर्स बॅक पायाने स्टॉप केला. नॉन स्ट्रायकिंगला चान्स आहे. एक हिट झोकून दिलाय चिन्मयने. होकारार्थी मान हलती अंपायरची. सेलिब्रेशनला बेतवड्याची सुरुवात. चिन्मय थोडासा नाराज. फर्स्ट लुक मध्ये हेच दिसते की चिन्मयची विकेट पडली आहे. टीव्ही अंपायरचा डिसिजन काय असेल यासाठी थोडासा वेळ आपण थांबू, पण बेतवडेने सेलिब्रेशनला सुरुवात केली आहे. हीच ती संधी असेल. जर विकेट आली तर या मॅच मध्ये बेतवडे येईल. बॉलर्स बॅक पायाने बॉलला स्टॉप केलं. त्यानंतर पहिल्याच अटेम्प्ट मध्ये बॉलला कव्हर करून नॉन स्ट्रायकिंग एंडला चान्स घेतले. बॅट्समन आउट. टीव्ही अंपायरचा डिसिजन. फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. बॅट बरोबर ड्रॅग करत होता, पण ती पॉपिंग क्रीजचा आत आली नाही. त्या अगोदर बॉल आला, स्टंपला हिट झालाय आणि येत असताना योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची विकेट नंबर 4. पण चिन्मयला ते जमलं नाही. विकेट थांबवता टिकवता आली नाही. मात्र मैदानाचा आता प्रेशर वाढला आज दे टीमवरती. कमबॅक केलंय अजयचा या रनआउटने. जो थ्रो आला थेट स्टंप वरती. 39ला 4थी विकेट आली आहे. 54चा चेस आहे. बॉल बाकी 7 बॉल 15. मैदानाचा ऑफ स्ट्राईक साई विनोद काळन. आणखी एक क्रिकेटचे प्राथमिक धडे गिरवलेला फलंदाज आलाय, पण तो मैदानाचा आत आलाय अंडर प्रेशर. प्रेशर त्या मॅच मध्ये अमोल ते रिलीज करेल का? येईल का मोठा फटका? 7 बॉल 15ची गरज. ओ इथे बॉल टॅप झाला. अजय पुन्हा चान्स होती. बॉल फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पकडता आला नाही. अमोल काळनकडे स्ट्राईक असेल. 40 धावा 4 षटकांचा खेळ संपला. 4 विकेट शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये या मॅच मध्ये आजला विजयासाठी बनवायच्या 14 धावा. प्लीज लक्षात घ्या, बेतवडे टीम मॅनेजमेंट कडून आम्हाला सूचना येत आहेत. सूचनांचं पालन करा. स्पीडअप घ्या प्लीज. 9 मॅचेस आजचाही शेड्यूल आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. साहसाचा महासंग्राम
दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2025 21व्या पर्वाचा चौथा दिवस. चौथ्या दिवसाची पहिली मॅच, पहिल्या मॅचचा दुसरा डाव आणि दुसऱ्या डावाचा अर्थातच आता शेवटचं षटक. हे स्वर्गीय रघुनाथ काळंद क्रीडा नगरी सध्या ड्रोन व्ह्यू द्वारे तुम्ही सर्वजण पाहतात. आंतरराष्ट्रीय दर्जाचं टेलिकास्ट 70-70 लाईव्ह द्वारे तारिफजी सय्यद आणि मॅनेजर 70-70 भूपेशजी कराळे संपूर्ण टीम. 6 बॉल 14ची गरज आहे. स्पीड अप घ्या प्लीज. वारंवार आम्ही तुम्हाला सूचना करतोय. हरकत नाही की मॅच क्लोज आहे, प्लॅनिंग इट्स अ पार्ट ऑफ गेम, पण त्यासाठी जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग मध्ये आता चेंजेस आपल्याला पाहायला मिळतील. अमोलकडे स्ट्राईक आहे. नेक्स्ट मॅच तुम्ही पाहणार आहात. एका बाजूला कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतात शिवाजी पाटील टायगर आणि दुसऱ्या बाजूला आपण टीम साबेला पाहतात बिंदास पाटील. शिवाजी पाटील आणि बिंदास पाटील दोन सिनियर प्लेयर आहेत जे दोघेही कर्णधार आहेत आणि फार चांगली मॅच पुढची आपल्या समोर असेल. मात्र या मॅच मध्ये अमोलकडे स्ट्राईक लास्ट ओव्हर मध्ये आला. धीरज पाटील 6 बॉल 14. पहिला चेंडू बरोबर व्यवस्थित बॅटवरती मिडल झाला नाही. डबलचा कॉल आहे. डीप मधून फिल्डर वेगाने 2 धावा मिळतील सहजरित्या. फिल्डरलाही माहित होतं त्यामुळे त्याने घाई केली नाही. बिकॉज 2 तर गेलेलाच आहेत, तिसरी जाऊ शकते जर मिसफिल्ड झाली. 2च्या साहाय्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुढे जात असताना 42 बॉल बाकी आहेत. 5 आणि 5 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायचा आहेत 12. जर्सी नंबर 485 स्क्रीनवरती तुम्ही पाहतात. टेलिव्हिजनचा मखमली आवाज कुणालजी दातेसर आणि त्याचबरोबर नामवंत पुरस्कर्ते अरविंदजी वत्रे काका. सकाळचं सत्र आज अगेन्स्ट बेतवडे पहिली मॅच चौथ्या दिवसाची. 5 बॉलचा खेळ बाकी आणि हा जो चेहरा मोल आज देचं भवितव्य त्याच्यावरती आहे. स्ट्रायकिंग एंडला 5 बॉल 12. ओहो रडार मध्ये बॉल परफेक्ट मिडल ऑफ द प्लेट. या मॅच मध्ये येत असताना अमोल खान आणि त्यासोबत टीम आजदे येतोय माहेवन षटकार. महत्वपूर्ण क्षणाला अमोलचा बॅट मधून आलेला अनमोल असा षटकार. परफेक्ट मिडल ऑफ द प्लेट. काय फटका आला. क्लीन इट. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे ती 48 वरती. आता बॉल बाकी 4 आणि 4 बॉल मध्ये 6 धावांची गरज. काय घडू शकतं या स्पर्धेमध्ये खेळत असताना. बऱ्याचशा असं आपण मॅचेस बघितलेले अशोकजी अगोदरी. मात्र धीरजवरती थोडंसं प्रेशर असेल कारण पहिल्या 2 बॉलमध्ये एक मोठा फटका आलाय. आता एकाही बॉलवरती मॅच फिनिश होऊ शकते. त्यामुळे लास्ट बॉल पर्यंत आज या मॅच मध्ये कायम असेल. पण आता जे काय करायचंय बेतवडेसाठी ते गोलंदाज धीरज पाटीलला करायचंय. 2 बॉलमध्ये आपण पाहतोय 8 धावा आलेल्या आहेत. 14 धावा. 6 बॉल 14ची गरज होती आणि आता 4 बॉल 6ची गरज आहे. स्वर्गीय रघुनाथ काळंद क्रीडा नगरी तुम्ही पुन्हा एकदा स्क्रीनवरती पाहतात. प्रेक्षकांना बसण्याची सुव्यवस्था, प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या स्पर्धेचं वैशिष्ट्य. भरभरून प्रतिसाद मागच्या 20 पर्वांमध्ये दिलेल्या प्रेक्षकांनी. 21वा पर्व साहसाचा महासंग्राम स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचं पहिलीच मॅच चौथ्या दिवसाची जी शेवटपर्यंत येते. क्लोज एन्काउंटर आहे. हा व्होल्टेज. 4 बॉल 6ची मॅच आहे. धीरज पुन्हा बॉलिंग मार्कवरती. कवसला फिल्डर आता येतोय सिली मिडॉनचा. कवस पॉइंट. शॉर्ट थर्डला फिल्डर आहे. त्यासोबत शॉर्ट फाईन लेग डीप मध्ये. डीप स्क्वेअर लेग मिड विकेट. लॉंग ऑन लॉंग ऑफ. डीप कव्हर. धीरज तयार. अमोलच्या अगेन. 4 बॉल 6. फुल लेंथ होता. पेस ऑफ कमी गतीने टाकलाय. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. डॉट बॉल. या मॅच मध्ये डॉट बॉलने कम बॅक केलं. टाळ्या येत आहेत. प्रेक्षक बेतवडेचे देखील उपस्थित आहेत. प्रोत्साहन देत आहेत. गोलंदाज आला. 3 बॉल 6 धावांची गरज. षटकार अमोलचा बॅट मधून आलाय पण या डॉट बॉलने त्यालाही विचार करण्यास भाग पाडलंय. आज अगेन्स्ट बेतवडे 3 बॉल 6 धावा. पुन्हा धीरज. फुल टॉस टाकलाय. बॉलच बॅक. आता लागलाय की नाही. बॉल हाताला अगोदर नव्हता लागला. अटेम्प्ट केला त्याने आणि यावेळेला विकेट. रनआउटची विकेट.
अमोल काळ्यांची विकेट या क्षणाला बेतवडेचं कमबॅक या मॅच मध्ये. बॉल बाकी आहेत आता ते अर्थातच 2 आणि 2 बॉल मध्ये धावा बनवायचा आहेत 6. लागला नव्हता पण त्यानंतर बॉल स्टंपला लागला. तो बॉल डायव्हर्ट झाला. सेल्फ फॉलो थ्रो मधून गोलंदाज धीरजने पुन्हा बॉलला पिक केलं आणि त्यानंतर स्टंप उखडलाय आणि ते विकेट येत असताना अमोल काळ्यांची. पॅव्हलियन हेच म्हणत असते, समर्थक हेच म्हणत असेल आजदेचे की जरी हा बॉल मिस झाला असता, डॉट आला असता तरी चाललं असतं, पण पुढचे 2 बॉल अमोलनेच फेस करायला हवे. अमोलला तेच वाटलं की बॉल डाऊन दी ग्राउंड जाईल आणि 2 धावा मी कंप्लीट करेन, पण इथे एकही मिळाली नाही. अमोलची स्ट्राईकही गेली, विकेटही त्याची पडले. प्रवीण मैदानाचा आत आलाय, साई मैदानाचा आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला असेल. पहिल्या डावामध्ये विकेट पडले होते बॅटिंग करत असताना 6, इथे पडलेले आहेत 5. 2 बॉलमध्ये 6 पाहिजेत. 5ला विजय जरूर असेल सध्या तरी आजदे संघाचा. धीरज बॉलला नमन करून पुन्हा बॉलिंग मार्कवरतून तयार होतोय बॉल टाकण्यासाठी. 2 बॉल, फुल टॉस, लॉफ्ट केलाय पण झेलची संधी, मिस टाइम, लॉंग ऑफ, कॅच ड्रॉप. या क्षणाला सोडलेला झेल. कॅच होती की ही मॅच पुढचा 1 बॉल सांगून देणार आहे. 2 धावा इझी होत्या पण साई धावला नाही. त्याला असं वाटलं की सहज सोपा झेल आहे, ती कॅच पकडेल लॉंग ऑफचा फिल्डर. नाही जमलं. कॅमेलियन सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ. 4था दिवस. यस अंपायर. अंपायर, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. बॅटिंग टीमने चॅलेंज केलं अंपायरच्या डिसिजनला. टीव्ही अंपायर आपल्याला सिग्नल देतील हा बॉल कुठे अटेम्प्ट केला, फेअर असेल की नो असेल. मात्र या बॉलवरती जी कॅच ड्रॉप झाली आहे ती कॅच होती की मॅच ड्रॉप झाली आहे, पुढचा बॉल आपल्याला सांगून देईल. प्रवीण स्ट्रायकिंग एंडला असेल. शेवटच्या 1 बॉलमध्ये धावा बनवायचा आता त्या 5 धावा आणि विकेटच्या आधारावरती 4 धावा चालतील विजयासाठी आजदे संघाला. टॉस देखील आजदेच आहे. विकेट पहिल्या डावामध्ये बेतवडेचे 6 पडले होते, या डावामध्ये आजदेचे पडलेले ते 5 विकेट. 1 विकेट कमी आहे. VIP डाईज मध्ये प्रफुल्लजी पाटील आणि त्याचबरोबर लक्ष्मणजी चौधरी सकाळी आल्याबरोबर पहिल्या मॅचची सुरुवात ठीक 8 वाजता त्यांची रिपोर्टिंग आपल्याला पाहायला मिळते. या मॅचमध्ये आता आपण बघितलं तर प्रेशर मी म्हणेन फलंदाजावरती जास्त आहे. शेवटचा 1 बॉल साई मैदानाचा आत, प्रवीण मैदानाचा आत. प्रवीणकडे स्ट्राईक असेल. फिल्डिंग सध्या आपण पाहतोय डीप स्कोअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, त्यासोबत लॉंग ऑफ आणि त्याच बरोबरीने आपण पाहतोय डीप कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये एक फिल्डर आहे. इट इज फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. फुल टॉस होता पण तो कमरेचा खालूनच अटेम्प्ट करण्यात आलेला आहे. सो आता 1 बॉल 5 पाहिजेत विकेटच्या आधारावरती. 4 विजयासाठी पुरेसा असेल. आज अगेन्स्ट बेतवडे, धीरज अगेन्स्ट प्रवीण. शेवटचा बॉल, फुल लेंथ, विकेट कीपर कडे आलाय. हा असेल डॉट बॉल. 4 धावांचा फरकाने हा सामना जिंकला धीरज पाटीलने, टीम बेतवडेने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. चौथ्या दिवसाचा पहिला सामना चित्तथरारक आपल्याला पाहायला मिळाला.
शेवटच्या बॉलपर्यंत आपण ही झुंज बघितली आणि त्यानंतरचे सेलिब्रेशन. धीरजला अक्षरशः उचलून घेतलं कारण 6 बॉल 14 डिफेंड करत होता, पण पहिल्या 2 बॉलमध्ये 8 धावा गेल्यानंतर 4 बॉल 6 धावा त्याने काढू दिल्या नाही, बनवू दिल्या नाही. धीरजने धीर दिला बेतवडेला आणि पहिला सामना देखील जिंकला. 21व्या पर्वामध्ये स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाच्या Commercial space.